हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचं लाडका बनी आणि आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक मजेदार गोष्ट जिचं नाव आहे तहानलेला कावळा. उन्हाळ्याचे दिवस होते. खूप कडाक्याचं ऊन पडलेलं होतं. सगळीकडे बघावं जिकडे तिकडे रणरणतं ऊन होतं. कुठेही सावली नाही आणि कुठेही पाण्याचा थेंब नाही. सगळीकडे दुष्काळ पडलेला होता आणि त्यातच एक कावळा उडत उडत सगळीकडे पाण्याचा शोध घेत होता, कारण त्याला खूप तहान लागली होती. त्याच्या तोंडाला अगदी कोरड पडली होती. घसा जळजळ करायला लागला होता. कावळा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेत होता, पण त्याला कुठेही पाण्याचा थेंबही दिसला नाही. नदी, तलाव सगळं काही सुकून गेलेलं होतं. इतक्यातच कावळ्याने एका घराजवळ एक रांजण बघितलं. रांजण म्हणजे माठ. तो रांजणाजवळ गेला आणि त्याच्यामध्ये त्याने डोकावलं आणि त्यामध्ये त्याला बघतो तर काय, थोडंसं पाणी जे होतं ते रांजणाच्या तळाशी त्याला दिसलं. पण रांजण अगदी खोल होतं, त्यामुळे त्या कावळ्याला त्याची चोच त्या पाण्यापर्यंत काही नेता येत नव्हती. बरं, मग आता काय करावं? पाणी तर प्यायचंय, डोळ्याला पाणी दिसतंय पण पिता येत नाहीये. मग अशात त्याने एक युक्ती लढवली. त्याला एक कल्पना सुचली, एक आयडिया सुचली आणि त्याने जमिनीवर आजूबाजूला सगळीकडे असे खडे पडलेले असतात ना, त्यातले एक एक खडा त्याने चोचीमध्ये उचलायला सुरुवात केली आणि तो त्या रांजणामध्ये टाकायला सुरुवात केली. हळूहळू हळू त्याने सगळे बरेच असे खडे उचलले आणि रांजणात टाकले. बघता 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 भरपूर खडे त्याने रांजणामध्ये भरले आणि जसे जसे ते खड्यांनी रांजण भरू लागलं, ते पाणी हळूहळू रांजणाच्या तोंडाशी वरती येऊ लागलं. असं करता 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 कावळ्याच्या चोचीपर्यंत ते पाणी आलं आणि कावळा मनसोक्त पाणी प्यायला आणि आनंदाने काव 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 करत उडून गेला. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं मुलांनो? इच्छा तिथे मार्ग. म्हणजेच कितीही कठीण काळ असला, कितीही कठीण, कितीही अवघड गोष्ट असली तरीही जर आपली मनापासून ती गोष्ट करण्याची इच्छा असेल आणि आपण 100% प्रयत्न केले तर आपल्याला मार्ग हा नक्कीच मिळणार. बाय बाय. जिथे इच्छा तिथे मार्ग.